हाय एव्हरीवन, आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण काळ्या वाटणातलं सुक्कं चिकन बनवणार आहोत. मी अर्धा किलो मिक्स चिकन घेतलं आहे. स्वच्छ धुवून घेतलं आहे. 1 चमचा हळद घेतली आहे आणि 1 चमचा मीठ घेतलं आहे. मीठ आणि हळद मस्त असं चिकनला चोळून लावायचं आहे. असं केल्यामुळे ना आपलं चिकन मस्त होतं आणि टेस्टी देखील खूप लागतं. इथे बघा मी हाताच्या साह्याने व्यवस्थित असं चिकनला हळद मीठ लावून घेत आहे. इथे बघू शकता. इथे बघा आता आपलं मस्त आपण चिकनला मीठ आणि हळद लावून घेतलं आहे. आता झाकून ठेवून आपण अर्धा तास मॅरिनेट करून घेणार आहोत. आता वाटण्यासाठी इथे मी 2 कांदे असं साल काढून मध्यभागी चिरा करून घेतला आहे. यामुळे कांदा मस्त भाजला जातो आणि मधून व्यवस्थित असा शिजला देखील जातो. इथे बघा आपला कांदा व्यवस्थित असा भाजून तयार झाला आहे, टमॅटो आणि कांदा. आता इथे मी 1 चमचाभर पांढरं तीळ, परत धने आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंग घेतले आहेत. आता आपलं इथं वाटण्यासाठी जे खोबरं मी ठेचून घेतलं आहे आणि जे आपण भाजून सामान घेतलं होतं ते देखील सर्व, 1 इंच आलं घेतलं आहे. हे सर्व मसाले मी व्यवस्थित असे वाटून घेणार आहे. इथे बघा मस्त वाटून आपलं वाटण आता तयार झालं आहे. आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2-3 तेजपत्ते, 1 मोठा साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि टमॅटो आणि लसूण कोथिंबीरची पेस्ट थोडीशी टाकून घेतली आहे. हे देखील तेलामध्ये व्यवस्थित असं आपण परतून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता. आता आपण काही थोडे सुके मसाले देखील टाकून घेणार आहोत. ही घरातलं काळं तिखट आहे, गरम मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि धने पावडर, जिरे पावडर घेतले आहे. ते देखील तेलामध्ये आपण मस्त तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत हे सर्व मसाले. ते बघू शकता आपले मसाले व्यवस्थित असे परतले गेले आहेत. आता आपण इथे जे वाटण तयार करून घेतलं होतं ते देखील तेलामध्ये टाकून तेल सुटेपर्यंत मस्त वाटण आपण परतून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी वाटण सर्व टाकून घेतलं आहे आणि मस्त असं मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपण मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. इथे बघा आपलं मस्त वाटणाला देखील तेल सुटत आहे. इथे पाहू शकता खूप मस्त होते. एकदा नक्की बनवून पहा. मॅरिनेट झाला आहे आणि त्या चिकनला मीठ आणि हळद लावल्यामुळं मस्त असं पाणी थोडंसं सुटलं आहे. इथे बघा आपलं चिकन मी मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं ते देखील आता तेलामध्ये म्हणजे मसाल्यांमध्ये टाकून घेतलं आहे. बघू शकता. आता सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. तेलामध्ये 2 मिनटं मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे आणि आता मी इथे झाकण लावून घेणार आहे. झाकण ठेवलं आहे आणि झाकणावरती पाणी टाकायचं आहे. म्हणजे वाफेने आपलं चिकन देखील खाली चिटकत नाही आणि वरचं पाणी असल्यामुळे मस्त असं चिकनला देखील पाणी सुटतं. इथे बघा मी पाणी टाकलं आहे प्लेटवरती. तुम्ही पाहू शकता. एक 5-10 मिनटं आपण चिकनला एक वाफ काढून घेणार आहोत. आता इथे बघा मी चिकन साईडला प्लेट काढून दाखवते. आपल्या चिकनला मस्त तेल देखील सुटलं आहे आणि थोडंसं पाणी देखील सुटलं आहे. इथे बघू शकता. आता आपण इथे थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून परत एकदा प्लेट झाकून घ्यायची आहे. म्हणजे चिकन आपलं व्यवस्थित असं शिजलं नाही आहे, त्यामुळं आणखीन मी प्लेट ठेवली आहे. इथे बघा परत मी 5 मिनटं चिकनला वरती प्लेट ठेवली होती. इथे बघा आता आपलं चिकनला मस्त असं तेल देखील सुटलं आहे आणि मस्त आपलं चिकन आता शिजलं देखील आहे. इथे बघू शकता. तुम्हाला तोडून दाखवते बघा. मस्त आपलं चिकन शिजलं गेलं आहे. बघू शकता खूप मस्त आपलं चिकन शिजलं आहे. आता एका प्लेटमध्ये सर्व करूया आणि गरमागरम चिकन मस्त भाकरीसोबत खाऊ शकता. तंदूरसोबत देखील खूप मस्त लागतं. एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्रायबर खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळं प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तर ओके, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ.